समृद्धी महामार्गावर लावण्यात आलेल्या संरक्षण जाळी आणि लोखंडी अँगलची चोरी करणाऱ्या टोळीचा चंदनझिरा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या कारवाईत तब्बल 5,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आणि 3 आरोपींना जेरबंद करण्यात आलाय। एक जण फरार आहे। 28 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री सुमारे 12:30 वाजता नागेवाडी टोलनाका परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना एक संशयित पिकअप वाहन आढळलं। पोलिसांची चाहूल लागताच वाहन चालकाने छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी तात्काळ पाठलाग करत वाहन अडवलं। वाहनातील तिघांनी अंधाराचा फायदा घेत पळण्याचा प्रयत्न केला। त्यापैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले, तर त्यांचा साथीदार आणि वाहन चालक अंधाराचा फायदा घेत फरार झालाय। इकरार खान, मुख्तार खान आणि विलास चुंडियाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर देवांग शंकर डोंगरे हा वाहन चालक आणि मालक फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। पोलिसांनी जप्त केलेल्या पिकअप वाहनामधून सुमारे 1 टन वजनाचे लोखंडी अँगल आणि संरक्षण जाळी तसंच लोखंड कापण्यासाठी वापरले जाणारे 3 कटर जप्त करण्यात आलेत। चौकशीत आरोपींनी समृद्धी महामार्गावरून लोखंडी साहित्य चोरी केल्याची कबुली दिली आहे। यापूर्वीही अशा प्रकारे चोरी करून माल विक्री केल्याची माहिती तपासात समोर आली। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। समृद्धी महामार्ग प्रशासनालाही माहिती देण्यात आली। चंदनझिरा पोलिसांच्या तत्पर आणि धाडसी कारवाईमुळे समृद्धी महामार्गावरील चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे। आज रात्री मध्ये 12:30 वाजे सुमारास आम्हाला माहिती मिळाली की एक छोटा टेम्पो काहीतरी चोरीचं साहित्य घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यावर आम्ही तात्काळ त्याचा माहिती घेतली, त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं समृद्धी मार्गाच्या खाली थोडंसं। तर त्याच्यामध्ये एक व्यक्ती भेटला आम्हाला गाडी चालवताना, विलास भाऊराव दुंडियार, वय 36 वर्ष, राहणार दुसर बीड, तालुका शिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा। याला ताब्यात घेतलं। त्याला विचारलं असं त्यांनी सांगितलं की मी किनगाव पोलीस स्टेशन, जिल्हा बुलढाणा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून समृद्धी महामार्गावरील हे जे जनावरांनी समृद्धीवर जाऊ नये आणि वाहनांचा अपघात होऊ नये यासाठी या जाळ्या शासनातर्फे लावलेल्या असतात। ह्या जाळ्या आणि अँगल कट करून तो चोरून आम्ही भंगारमध्ये विकण्यासाठी येत होतो अशी त्यांनी माहिती दिली आणि त्याला व्यक्तीला आम्ही ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला। त्याला एकूण हा 10 क्विंटल माल आहे। 10 क्विंटल माल आहे। किंमत अंदाजे 2 लाख रुपये आणि 3,50,000 रुपयाची गाडी, असं एकूण 5,53,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आणि ही अतिशय घातक कृती आहे। जर समजा हे अँगल शासनाने लावलेले असतात, जर रस्त्यावर वाहन जाऊ म्हणजे एखादं जनावर जाऊ नये, गाई किंवा कुत्रा कोणताही प्राणी जाऊ नये, ते जर रस्त्यावर गेले असता एखाद्या स्पीडमध्ये वाहन असतात, कारची स्पीड 120ची असते समृद्धीवर, जर एखादं जनावर जर आडवं गेलं त्याचा अपघात होऊन बरेच प्राणहानी झालेले आहे। तर हे होऊ नये म्हणून शासनाने याचा लावलेले आहेत आणि ते त्यांनी कटिंग करून ते चोरी करून आणलेले आहेत। आम्ही याच्यानुसार आता 124 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार इथं कारवाई केली आहे आणि ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्यांनी जो माल चोरलेला आहे त्या पोलीस स्टेशनला मी माहिती दिली आहे। त्याच्यानंतर ते पुढील ते कारवाई किनगाव पोलीस स्टेशन करणार आहेत। किती आरोपी आहेत? एक आरोपी ताब्यात आहे। आपल्या टीममध्ये कोण कोण लोक होते? आमचे PSI स्कॉट साहेब आहेत, कृष्णा तंगे चालक होते, असे 3 लोकांनी कारवाई केली। बदलापूर शहरात गेल्या 2 वर्षात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक पावलं उचललीत। नुकत्याच एका 12 वर्षीय शालेय मुलीचा स्कूल बस चालकानं विनयभंग केल्याची घटना समोर आली होती। या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांची बैठक घेत कठोर सूचना दिल्यात। बदलापूर येथील म्हात्रे विद्यालय इथं झालेल्या बैठकीला सुमारे 120 शाळा आणि पूर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते। या बैठकीत सचिन गोरे आणि शैलेश काळे यांनी शाळा व्यवस्थापनाला स्पष्ट इशारा दिलाय की नियमांची अंमलबजावणी न केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल। पोलिसांनी प्रमुख काय सूचना केल्यात जाणून घेऊया। शालेय वाहनांमध्ये GPS प्रणाली सक्तीची करणं, सर्व बस आणि व्हॅनमध्ये CCTV कॅमेरे बसवणं, वाहन चालक आणि मालकांची संपूर्ण माहिती शाळेकडे आणि RTOकडे असणं, चालकांचं चारित्र्य प्रमाणपत्र अनिवार्य करणं, शालेय वाहनात महिला आणि पुरुष मदतनीस ठेवणं, पालक समितीची नियमित बैठक घेणं। 2024 मध्ये बदलापूरमधील एका नामांकित शाळेत 2 चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरण देशभर गाजलं होतं।
त्यानंतरही काही गंभीर घटना समोर आल्यात. अलीकडेच एका 4 वर्षीय मुलीवर स्कूल व्हॅन चालकानं अत्याचाराचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्पष्ट केलंय की लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. पालकांनीही आपल्या मुलांच्या वाहतुकीबाबत जागरूक राहावं, GPS सुविधेचा वापर करावा आणि वाहनांची संपूर्ण माहिती तपासावी असं आवाहन करण्यात आलंय. पोलिसांनी इशारा दिलाय की भविष्यात अशा घटना घडल्यास संबंधित शाळा व्यवस्थापनावर थेट कारवाई करण्यात येईल. सर, शाळेला जे प्रकार घडतात त्या संदर्भात एक चांगली कामगिरी म्हणजे चांगला उपक्रम पोलिसांनी दाखवला. काय सांगता? नमस्कार. आज इथे बदलापूर ईस्ट आणि वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या 120 स्कूल आहेत त्यांचे सर्व प्रिन्सिपल आहेत त्यांची आपण आज या ठिकाणी मीटिंग घेतली होती. यामध्ये जे 2 गुन्हे यापूर्वी घडले होते त्या अनुषंगाने ज्या मोठ्या परिवहन व्यवस्थेमध्ये ज्या लहान मुलांची जी वाहतूक होते त्यामध्ये होत्या, तर त्यात आपण काय उपाययोजना करू शकतो आणि जी परिवहन विभागाने जारी केलेली SOP आहे ती SOP सर्व प्रिन्सिपलला सांगून त्या अनुषंगाने पुढची कारवाई करून घेणं नियोजित होतं. तर ते सर्व प्रिन्सिपल्सला आपण इथे सांगितलेलं आहे आणि त्यांना सर्व सूचना ज्या आहेत स्कूल व्हॅन आणि जी विद्यार्थ्यांची वाहतूक आहे त्या वाहतुकीच्या सूचना ज्या आहेत त्या आम्ही इथे दिलेल्या आहेत. सोबत माननीय नगराध्यक्ष मॅडम होत्या, उपनगराध्यक्ष मॅडम होत्या, आमचे ACP आणि दोन्ही पोलीस स्टेशनचे इन्चार्ज, ट्रॅफिक विभाग आणि गट शिक्षणाधिकारी जे आहेत ते हजर होते. धन्यवाद.